प्रभाग क्रमांक 39 मधील मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतीक प्रकाश शेठ कदम यांच्यासह अन्य उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे। अप्पर परिसरातील तय्यबा मस्जिद येथे शुक्रवारी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव नमाजसाठी एकत्र आले असताना उमेदवार प्रतीक कदम व बापू नायर यांनी उपस्थितांशी संवाद साधला। यावेळी परिसरातील विविध प्रश्न, विकास कामे व नागरिकांच्या अपेक्षा यावर सकारात्मक चर्चा झाली। तय्यबा मस्जिदच्या वतीने उमेदवार प्रतीक कदम व बापू नायर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी अप्पर परिसरातील मुस्लिम समाजाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची सकारात्मक भूमिका स्पष्टपणे दिसून आली। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, शांतता, सलोखा व प्रभागाच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कटिबद्ध असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक तुतारी तीन घड्याळ। प्रभाग 39 भागामधनं आपले बापूसाहेब नायर आणि प्रतीकदादा कदम हे एकत्रित थांबलेले आहेत पॅनल मध्ये, आणि हे अजितदादांचा पॅनल आहे त्याच्यामध्ये, आणि शरद पवार साहेबांचा एक पॅनल त्याच्यामध्ये एकत्रित मध्ये महाविकास आघाडी म्हणून हे लढतायत। आमच्या सर्व समाजातर्फे या भागामध्ये सुख आणि शांतता लाभो त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, आणि त्यांनी आम्हाला वादा केलेला आहे 5 वर्षात या भागामध्ये कुठल्याही अडचणी आम्ही कमी पडू देणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलंय, आणि आमचा सर्वांचा पाठिंबा आम्ही त्यांना जाहीर केलेला आहे। ठीक है। अभी प्रतीक कदम दादा और मेरे नायर भाई और बाकी के जो उम्मीदवार है, मेरे नाम तो लेने नहीं आता, अभी सबका पार्टिंबा, हमारा पार्टिंबा सबको है और पूरा पैनल लेके आएंगे। और अजीत दादा को हमने वादा किया, और हमारा ये है कि भाई 5 साल तक हमको कुछ इधर तकलीफ नहीं होगी, बस इतना ही करना चाहते हैं। अभी अजीत दादा पवार को बोलो और बड़े साहब बोलो, वो हमेशा मुस्लिम समाज को सपोर्ट करते, और उन्होंने बहुत अच्छा काम मुस्लिम समाज के लिए किया है, और उनको हम पार्टिंबा दे रहे हैं। आज गेले 15 दिवसापासून प्रचार चालू आहे, आणि आज शुक्रवार असल्यामुळे सगळे बांधव आज एका ठिकाणी भेटतात, त्यामुळे मी व माझे सगळे सहकारी आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत, आणि बांधवांचे एक भेटीगाठी घेतोय। गेल्या अनेक वर्षापासून या मस्जिदीमध्ये आम्ही वेळोवेळी ईदच्या निमित्ताने वगैरे भेट देत असतो, आणि आज या प्रचारा फेरीनिमित्त सगळे बांधव एका ठिकाणी एक साथ भेटतील या हेतूने आम्ही या ठिकाणी आज आलो। गेले काही दिवसांपूर्वी दादांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती, आणि दादांनी देखील या बांधवांना काही शब्द दिले होते, काही चर्चा झाल्या होत्या, तर ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचे हेतू ठेवू, आणि सगळ्यांचा सपोर्ट मिळाला आहे हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे। सर्व पॅनलला सगळे सपोर्ट करतायत हे ऐकून मी सर्व बांधवांचे आभार मानतो आणि थांबतो।